आज आपण छान मस्त काढा वाटण्याचं छान झणझणीत असं मटण बनवणार आहोत, तेही झटपट काही वेळ न घेता प्रेशर कुकर मध्ये आज आपण मटण बनवणार आहोत। नमस्कार, मी प्रतिभा आपले होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत करते आहे। आज आपण छान झणझणीत अशी मटण करी बनवणार आहोत। साधी आणि सोपी रेसिपी, कमीत कमी मसाल्याचा वापर करून आज आपण मटण करी बनवणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला मी कांदा आणि खोबरं छान गॅसवरती भाजून घेतलेला आहे। अशा पद्धतीचं कांदा आणि खोबरं भाजून घेतलं की छान आपलं असं काढं वाटण तयार होतं। आज आपण कमीत कमी मसाल्याचा वापर करून छान आपण मटण करी बनवणार आहोत। चला तर आपण आता मसाले पाहूया। सुरुवातीला बघा कांदा आणि खोबरं काढून घेतलेलं आहे, 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, अर्धा चम्मच जिरं घेतलेला आहे, 1 चम्मच धने घेतलेले आहे, 5 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे। त्यानंतर पावडर मसाले पाहूया। त्यानंतर आपण सुके मसाले पाहूया। बघा काही खडे मसाले घेतलेले आहे, कलमीचा तुकडा आणि 4 ते 5 मिरी आणि थोडंसं चक्रफूल घेतलेला आहे, 2 तेजपत्ता घेतलेला आहे, 1 चम्मच गरम मसाला घेतलेला आहे, 2 चम्मच मी लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। 1 ते 1.5 पाव मी मटण घेतलेलं आहे। त्यासाठी बघा मी 1 लिंबू घातलेला आहे आणि त्यामध्ये 1 ते 1.5 चम्मच मीठ घालून याला लावून आपण छान 15 ते 20 मिनिटं ठेवणार आहोत। अशा पद्धतीने लिंबू आणि मीठ लावून ठेवल्याने काय होते, मटण पूर्णपणे स्वच्छ सुद्धा होते आणि मस्त जे मटणचा जो वास असते तो सुद्धा निघून जातो। बघा अशा पद्धतीने संपूर्ण मटणाला व्यवस्थित लावून द्यायचं आणि याला 10 मिनिटं ठेवून द्यायचं। बघा अशा पद्धतीचं आपण आज जे मटण बनवणार आहोत ते प्रेशर कुकर मध्ये मटण बनवणार, त्यासाठी मी बघा थोडंसं हे मटण जे आहे ते बारीक कट करून आणलेलं आहे। अशा पद्धतीचं जर मटण कट करून आणलं तर 4 शिट्ट्यामध्ये मटण छान शिजतं। त्यानंतर बघा आता कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि जे मसाले राहिलेले आहेत ते सुद्धा आपण भाजून घेऊया। बघा संपूर्ण मसाले आपण थोडंसं तेल घालून छान भाजून घेऊया। मसाले छान भाजल्याने आपली भाजी चवीला सुद्धा छान तयार होते। बघा आता मसाले भाजून झालेले आहेत ते सुद्धा आपण आता काढून घेऊया। संपूर्ण मसाले थंड झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये घालून याची छान आपण पेस्ट तयार करून घेऊया आणि मसाल्याच्या वाटणामध्ये थोडासा मी कोथिंबीर सुद्धा घातलेला आहे, याचं छान आता वाटण तयार करून घेऊया। त्यानंतर बघा आता मटण झालेलं आहे, 5 ते 7 मिनिटं लावून छान झालेलं आहे। त्यानंतर बघा मी गरम पाणी केलेलं आहे आणि गरम पाणी घालून हे मटण छान स्वच्छ आपण धुवून घेऊया। बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपण हे मटण छान स्वच्छ धुवून घ्यायचं। आता गरम पाणी धुतल्यानंतर मी बेसिनमध्ये 2 पाण्याने परत थंड पाण्याने धुवून घेतलं होतं। त्यानंतर आपण आता भाजीची तयारी करूया। बघा आता प्रेशर कुकर मध्ये मी 2 पडी तेल घातलेलं आहे। त्यानंतर जे खडे मसाले घेतलेले आहेत ते घालून घेऊया। बघा कमीत कमी खडे मसाल्याचा वापर करून आज आपण भाजी बनवणार आहोत। तेजपत्ता घातलेला आहे। त्यानंतर जे मसाल्याचं वाटण केलेलं आहे ते घालूया आणि तेलामध्ये छान परतून घेऊया। त्यानंतर जे पावडर मसाले सुद्धा आपण जे घेतलेले आहेत ते सुद्धा आपण घालून घेऊया। तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। बघा आता हे छान आपण तेल सुटेपर्यंत छान हे मसाले तेलामध्ये परतून घेऊया। बघा मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। बघा अशा पद्धतीचा मसाला छान आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा जे मटण घेतलेलं आहे स्वच्छ करून आपण घालूया, ते सुद्धा 1 ते 2 मिनिटं छान मसाल्यामध्ये परतून घेऊया। अशा पद्धतीने मसाल्यामध्ये परतून घेतल्याने मटणाला सुद्धा जे मसाल्याचं छान कोटिंग होतं आणि चवीला सुद्धा भाजी छान तयार होते। बघा अशा पद्धतीचं व्यवस्थित आपण 1 ते 2 मिनिटं हे मसाले मध्ये मटण परतून घेऊया। बघा व्यवस्थित झालेलं आहे परतून आता। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे। त्यानंतर बघा मिक्सरच्या पॉटमध्ये अर्धा ग्लास मी पाणी घातलेलं आहे आणि मिक्सरचा पॉट मी विसळून घेतलेला आहे आणि वरून थोडासा आपण आता कोथिंबीर घालून घेऊया। बघा आता एक छान एक उकळी काढून घेऊया। ही स्टेप केल्याने बघा भाजीला तरी सुद्धा छान येते आणि मस्त मसाले सुद्धा जे थोडाफार जो कच्चेपणा काही राहिला असेल तो सुद्धा निघून येतो। बघा आता व्यवस्थित त्याला छान एक आपण उकड काढून घेऊया। अशा पद्धतीची प्रेशर कुकर मध्ये लगेच ही भाजी तयार होते। अगदी 15-20 मिनिटांमध्ये आपली ही भाजी तयार होऊन जाते। मस्त अशी झटपट रेसिपी आपली तयार होते। त्यानंतर बघा या भाजीमध्ये आपण गरम पाणीच घालायचं, जेवढं गरज आहे त्यामध्ये तेवढं आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचं। आपण कुकर मध्ये भाजी शिजवत आहोत, बस जेवढं गरज आहे तेवढं पाणी आपण घालून घेणार आहोत। बघा मस्त असं झणझणीत अशी आपली ही मटण करी तयार होते। बघा अशा पद्धतीने एकदा भाजी नक्की तुम्ही ट्राय करून बघा, खूप छान ही रेसिपी तयार होते। त्यानंतर आपण आता कुकरला झाकण लावूया आणि मध्यम आचेवरती 5 शिट्ट्या काढून घेऊया। भाजीला छान मस्त अशी तरी आलेली आहे। बघा झणझणीत अशी भाजी तयार झाली, कलर आलेला आहे भाजीला सुद्धा आणि मस्त अशी ही भाजी तयार झाली। वरून थोडीशी मी कोथिंबीर घातलेली आहे परत
बघा आपली झणझण तशी मस्त मटन करी तयार झालेली आहे। अशा पद्धतीची एकदा रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून बघा। अशा पद्धतीची मटन करी तुम्ही छान मस्त अशी भाकरी बरोबर, पोळी बरोबर किंवा भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता। बघा मस्त अशी मटन करी नक्की एकदा ट्राय करून बघा। झणझण तशी मटन करी तयार झालेली आहे। एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। लगेच भेटूया नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।